लाडकी बहीण योजनेची ई-के.वाय.सी करताना चूक झाली. अनेक महिलांनी ई-के.वाय.सी करताना घाईमध्ये चुका केल्या आणि आता मग आमचे पैसे बंद होणार का? किंवा आता आम्ही काय करू? पुन्हा ई-के.वाय.सी करावी का? असे 3 महत्त्वाचे प्रश्न लाडकी बहीण योजनेच्या ई-के.वाय.सी बाबत अनेक महिला विचारत आहेत. तर या प्रश्नांबाबत आपण सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तसेच तुम्हाला आता काय करावे लागणार, तुमचे पैसे बंद होणार का किंवा पैसे चालू ठेवण्यासाठी ई-के.वाय.सी परत आपण करू शकतो, याबाबतची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला आणि तुम्ही फेसबुकवर पाहत असल्यास आपल्या पेजला फॉलो करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला या सर्व माहिती आणि अपडेट सर्वात योग्य पद्धतीने मिळणार आहे. तर मित्रांनो, यामधील सर्वात पहिला प्रश्न म्हणजे लाडकी बहीण योजनेअंतर्गत आमची ई-के.वाय.सी चुकली, मग आमचे योजनेचे पैसे किंवा हप्ता बंद होणार का, असा प्रश्न लाडक्या बहिणी करत आहेत. तर लक्षात घ्या लाडक्या बहिणींनो, ई-के.वाय.सी करताना चूक झाली म्हणजे चूक होण्याची आपली 3च ठिकाणं होते. यामध्ये 3 आपल्याला प्रश्न विचारले होते, ज्या 3 प्रश्नांमध्ये लाडक्या बहिणींची काही प्रमाणामध्ये चूक झाली. तुम्ही म्हणाला प्रश्न तर 2च होते, मग चूक तिसरी कसं काय? तर लक्षात घ्या, तुम्हाला जेव्हा ई-के.वाय.सी करताना त्या ठिकाणी एकतर पहिला प्रश्न होता की तुम्ही तुमच्या कुटुंबामध्ये एक विवाहित आणि एक अविवाहित प्रमाणे दोघीच लाभ घेता का? त्या ठिकाणी तुम्हाला काय लिहायचं होतं? तर तुम्ही जर पात्र असाल तर तुम्हाला त्या ठिकाणी होय लिहिणंच अपेक्षित होतं, कारण तुमच्या कुटुंबामध्ये 2च महिला योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र आहेत. म्हणजे तुम्हाला पहिल्या प्रश्नाच्या इथे देखील तुम्हाला होय लिहिणे आवश्यक होतं. दुसरा प्रश्न होता, दुसऱ्या प्रश्नाच्या ठिकाणी त्यामध्ये तुम्हाला विचारलं होतं की तुमच्या कुटुंबामध्ये कोणताही व्यक्ती सरकारी नोकरी असेल किंवा केंद्र सरकारी नोकरी असेल, या नोकरीचा किंवा या मानधनाचा किंवा या पगाराचा लाभ घेतं का, किंवा पेन्शन तुमच्या कुटुंबामध्ये कोणी घेत नाहीत का, असा त्या ठिकाणी प्रश्न होता. लक्षात घ्या, घेत नाहीत का आणि नाहीत काच्या ठिकाणी आपल्याला होय असं लिहायचं होतं. म्हणजे दोन्ही प्रश्नांची उत्तर आपल्याला काय द्यायची होती? तर दोनही प्रश्नांची उत्तर आपल्याला होय अशी द्यायची होती. आणि यासोबत तिसरा प्रश्न तो होता, तो म्हणजे तुमची कास्ट कोणती. आणि कास्टमध्ये काय केलं होतं? त्या ठिकाणी सर्व ऑप्शन किंवा सर्व पर्याय हे मराठीमध्ये होते. म्हणजे अनुसूचित जाती असेल, अनुसूचित जमाती असेल, भटक्या जमाती असेल, इतर मागासवर्ग असेल. तर यामध्ये देखील काही महिला म्हणतायत की आमची चूक झाली, आम्ही जात निवडताना त्या ठिकाणी आमचं चुकलं आहे, मग आमचे योजनेचे पैसे किंवा योजनेचा हप्ता बंद होणार का? कारण या सर्व गोष्टी फिरून फिरून येतात कुठं? तर फक्त याच ठिकाणी की आमचे पैसे बंद होणार का. बाकी तिकडे काय असू द्या, पण आमचे पैसे बंद नाही झाले पाहिजे, असं लाडक्या बहिणींचं किंवा महिलांचं मत आहे. तर लक्षात घ्या, तुमची जात चुकली आहे किंवा तुमचे जात लिहिताना त्या ठिकाणी निवडताना चुकले म्हणून तुमचे पैसे बंद होणार का, तर असं अजिबात नाही. तुम्ही टेन्शन घेऊ नका. तसेच तुमची ई-के.वाय.सी करताना काही प्रश्न तुमच्याकडून चुकलेत तर ते दुरुस्त करता येतात का? सध्या त्याला कोणत्याही प्रकारच्या दुरुस्तीचा ऑप्शन त्या ठिकाणी नाही. पण तुम्ही ई-के.वाय.सी केली म्हणजे तुम्ही योजनेसाठी पात्र ठरता आणि अपात्र ठरता असं अजिबात होत नाही. आता काय आहे, ई-के.वाय.सीचा विषय कसा होता की लाडक्या बहिणींकडून सरकारने ई-के.वाय.सी करून घेतली आणि ई-के.वाय.सी करून घेतल्यानंतर जी ई-के.वाय.सी करताना तुम्ही जे आधार कार्ड दिलं आहे, त्या आधार कार्डवरून सरकार काय करणार होतं की सरकार तुमचा सर्व डेटा घेणार होतं. डेटा म्हणजे त्यामध्ये काय असेल की डेटामध्ये तुमची सर्व माहिती असेल. तुमच्या कुटुंबामध्ये कोण सरकारी नोकरीला आहे का, कुटुंबाचे उत्पन्न किती आहे, 4 चाकी वाहन आहे का, आणि या सर्व माहितींची, या सर्व बाबींची सरकारच्याद्वारे त्या ठिकाणी पडताळणी केली जाणार आहे. आणि पडताळणी केल्यानंतर मग त्यातून तुम्हाला निवडले जाणार आहे. म्हणजे लक्षात घ्या की तुमची ई-के.वाय.सीमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरं चुकली आहेत म्हणून तुम्हाला योजनेतून बाद केलं जाईल का? तसं अजिबात होणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी घाबरून जाण्याची कोणतीही आवश्यकता अजिबातच नाही. कारण तुम्हाला जर तुमची फक्त ई-के.वाय.सी चुकली आहे म्हणून तुम्हाला योजनेमधून कुणीही अपात्र करेल असं होणं एवढं सहजासहजी शक्य नसतं. म्हणूनच लाडक्या बहिणींनो, तुम्ही त्या ठिकाणी घाबरून जाऊ नका. लगेच तुम्हाला या ठिकाणी घाबरून जाण्याची कोणत्याही प्रकारची आवश्यकता नाही. जे मी याआधी देखील बोललो होतो तुम्हाला, तेच आहे की योजनेत तुम्हाला समजा तुमची ई-के.वाय.सी चुकली म्हणून तुम्हाला योजनेतून कुणीही अपात्र त्या ठिकाणी करणार नाही. त्याच्यामुळे लगेच घाबरून जाऊन आम्हाला आता योजनेचे पैसे मिळतील का नाही, आम्ही आता अपात्र झालो का, असे तुमच्या मनात प्रश्न असतील तर तसे प्रश्न डोक्यामध्ये ठेवू नका. तुम्ही ई-के.वाय.सी केल्यानंतरही तुमच्या सर्व डॉक्युमेंटची त्या ठिकाणी पडताळणी होईल. पडताळणी करून लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला पात्र आहेत, ज्या महिलांच्या कुटुंबामध्ये
योग्य पद्धतीने महिला लाभ घेत आहेत, सर्व अटी व निकषांमध्ये पात्र आहेत यांची पडताळणी करून साधारणपणे जानेवारीच्या आसपास लाडकी बहीण योजनेची फायनल यादी तयार होईल आणि त्यापासून लाडक्या बहिणींना योजनेचे पैसे योग्य पद्धतीने दिले जातील। आता यामध्ये अनेकांचं मत आहे की मोठ्या प्रमाणावर लाडक्या बहिणी यामध्ये अपात्र होतील, कारण अनेकांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतला आहे आणि चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलेल्या महिलांचं ज्यावेळी आकडेवारी समोर येणार आहे तेव्हा अनेक महिला योजनेमधून अपात्र होतील। आता याच्या व्यतिरिक्त म्हणजे तुम्हाला मी सांगतो की ई-KYC तुमची चुकली असेल तर दुरुस्त करता येते का, तर नाही। ई-KYC चुकली असेल तरी लगेच तुम्ही काहीच करायला जाऊ नका, पुन्हा ई-KYC डबल होत नाही, तुम्ही थोडे दिवस वाट पहा। याबाबत जरी सरकारने कोणतीही अपडेट आणली तरी देखील आपण ते आपल्या पेजवर चॅनलवर माहिती देऊच, त्याच्यामुळे पेजला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। आणि ई-KYC चुकली म्हणून लगेच घाबरून जाऊ नका, ज्यांची ई-KYC चुकली आहे त्यांनी देखील लगेच पॅनिक होण्याची आवश्यकता नाही आहे। ई-KYC तुम्ही कशी जरी केली असेल तरी तुमच्या अर्जांची पडताळणी त्या ठिकाणी होऊन मगच तुम्हाला योजनेचे पैसे पुढे द्यायचे का नाही याचा निर्णय सरकार घेणार आहे। आता याच्या व्यतिरिक्त तुमचे जे कोणते प्रश्न असणार आहेत ते प्रश्न आम्हाला कमेंटमध्ये विचारायला विसरू नका। ही महत्त्वाची व्हिडिओ शेअर करायला, फॉलो करायला आणि सबस्क्राईब